भडकवलेस. नाही काकूमा, असं काय नाही. काय नाही? आपल्या घरात आज जे काही घडलंय ना त्याला फक्त आणि फक्त तू आणि तेजा जबाबदार आहात. कोण म्हणेल की हे तेच घर आहे जिथे सगळे खांद्याला खांदा लावून विरोचकाशी लढले होते. काकूमा, तुमच्या समोरच दवाई सापडली ना, तुम्ही का? अगं सापडली ना, सापडली. पण इंद्राणी ताई पोट तिडकीने सांगत होत्या की त्यांना हे सगळं काहीच माहित नाहीये, पण तू आणि तेजस विश्वासच ठेवत नव्हता. त्यांच्यावर का विश्वास ठेवायचं? त्या खोटं बोलत आहे. बास झालं फाल्गुनी, बास. जे काय घडले त्याने पोट भरलं नाहीये का तुझं? माझा ना विश्वासच बसत नाही या सगळ्यावरती. मुळात तुम्हाला सांगितलं कोणी की इंद्राणी ताईंच्या रूम मध्ये असं काही असेल असं? कोणी सांगितलं ना ते जाऊ दे काकूमा, पण तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? तुम्हीच म्हणतात ना की फाल्गुनी तू माझ्या मुलीसारखी आहे आणि मी पण तुम्हाला काकूमा म्हणते है ना. माझ्यावर का विश्वास ठेवत नाहीये तुम्ही? आता तर तुम्हाला सगळं माहिती आहे ना. इंद्राणी मॅडम नेत्राच्या बेबीला मारणार आहे, सगळ्यांसमोर सांगितलं ना त्यांनी. मित्रा, माझ्याकडे तुझ्यासारखं देवी आईचं वरदान नाहीये, पण माझा विश्वास आहे देवी आईवर.
दिव्याई या सगळ्यातून आपल्याला हेच सुचवते नेत्रा. तिने तुलाही सांगण्याचा प्रयत्न केला होता नेत्रा. तू विचार करून बघ. तुझ्या पोटात अचानक कळा येणं, सोनोग्राफी रिपोर्ट्सवर ते स्क्रॅचेस दिसणं, डॉक्टरांना 2 वेगवेगळ्या हृदयाचे ठोके ऐकून, हे सगळं काय आहे? नेत्रा, या सगळ्याचा अर्थ एकच होतो. तुझ्या गर्भात देवी आईचा आशीर्वाद नाही, रोषकाचा अंश वाढतो. साहेब, मला म्हणायचंय की माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर आहे. ते आज मला तसूभरही समजून घ्यायला तयार नाहीयेत. माझ्या बाळाचा स्वीकार करायला तयार नाहीयेत. मला ना खरंच वाटलं होतं काल जे काही झालं त्यानंतर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, माझ्यातल्या आईला समजून घ्याल, पण नाही. नाही नेत्रा, पास झालं. पास झालं. जी मुलगी बाबांच्या एका शब्दावर आपलं घरदार सोडून माझा रक्षा कवच बनून इथे येऊन राहिली, जिने एकदा नाही 10 वेळा जीव वाचवला, माझा स्वतःचा जीव धोक्यात घालून, ज्या मुलीने या घरातल्यांना आपलं म्हणून त्यांच्यासाठी सगळं केलं, स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांचं रक्षण केलं, तीच मुलगी आज एवढी स्वार्थी कशी झाली आहे? आई होण्यासाठी तू एवढी स्वार्थी झालीस?